परशुरामांच्या अतिघाईमुळेच आई रेणुका मातेची मूर्ती अर्धी प्रकट होऊन थांबली आणि रेणुका माता ही माहूरगडावरच का प्रकट झाली? एका पौराणिक कथेनुसार रेणुका मातेची बहीण ही महिष्मती नगरीचा राजा सहस्त्र अर्जुनाची पत्नी होती. एकदा सहस्त्र अर्जुन आपल्या सेनेसह जमदग्नी ऋषींच्या आश्रमात दाखल झाला आणि तिथे त्याला समजले की आश्रमात कामधेनू ही दिव्य गाय आहे. लोभाच्या भरात त्याने कामधेनू ही दिव्य गाय मागितली, पण ऋषींनी त्याला सक्त नकार दिला. याच वादातून संतप्त झालेल्या सहस्त्र अर्जुनाने जमदग्नी ऋषींवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. रेणुका मातेला पण जखमी केले. जेव्हा परशुराम आश्रमात परतले तेव्हा आई वडिलांची अवस्था पाहून त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी सहस्त्र अर्जुनाचा वध केला. यानंतर परशुरामांनी सह्याद्रीच्या पर्वतांच्या पायऱ्याशी त्यांना दत्तात्रेय भेटले. श्री दत्तांच्या आदेशानुसार माहूरगडावर जमदग्नी ऋषींचे अंत्यसंस्कार करत असताना माता रेणुकाही त्यांच्या पतीसोबत सती गेल्या. हे पाहून परशुरामांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. काही काळानंतर परशुराम पुन्हा माहूरगडावरती येतात. तेव्हाच एक चमत्कार घडतो आणि आकाशवाणी होते. त्यामध्ये त्यांना सांगितले जाते की तुमची आई ही हळूहळू जमिनीतून प्रकट होईल, पण तुम्ही मागे वळून पाहू नका. रेणुका माता हळूहळू जमिनीतून प्रकट झाल्या. मात्र परशुरामांना त्यांच्या आईचे दर्शनाची ओढ न सहन झाल्यास परशुरामांनी मागे वळून पाहिले. त्या क्षणी रेणुका मातेचे फक्त मुख म्हणजे फक्त तोंडच प्रकट झाले होते आणि तिथेच थांबले. याच कारणामुळे आजही माहूरगडावर रेणुका मातेचे मुख स्वरूप पूजले जातात आणि पुढे माहूरगडची रेणुका माता हे 3.5 शक्तिपीठांमधले एक महत्त्वाचे शक्तिपीठ ठरते. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.